आज आमचो कणकवलेचो बाजार हो मंगळवार. ताजे फडफडीत मासे येतात. 9-9:30 गेलास तर त्याच्यानंतर जायचं. आज मी घेतलंय सरंगो, पण तो मोठो असल्या कारणान ना तो घराकडे आणून कापू बिपूची नाटका करूक नाही. तिनं कापून देतंय म्हटल्यान आज वेळ होतो तिका. तिच्याकडसून कापून घेतलंय. पातळ कापून देतात होती. आम्ही आणला की तो वाकडो तिकडो होता. नाईलाजान मग कापूचो लागतं. मासे नीट करूक सगळे येतात, पण ती कशी फटफट त्यांच्या रोजची सवय ना. ती मस्त कापून देतात. आणलंय, स्वच्छ धुतलंय. तेका मीठ, आगळ, हळद, आला लसूण पेस्ट जरा आणि लाल तिखट लावले. आला लसूण पेस्ट होईच अशी नाही, ताजो फडफडीत असलो की त्याका लागणार नाही. पण जरा सुंदर एक सुगंध येता म्हणान लावतो आणि चव पण जरा बरी लागतं ना. 15-20 मिनटं ठेवून द्यायची मीठ लागासाठी. त्याच्यानंतर तो तापत ठेवले तेल घालून. आज नुसतो बारीक जिरोचा जो रवो असता तो आणलाय. तांदळाचा पीठ लावक नाही. त्याच्यात व्यवस्थित घोळवलं आहे आणि असे चुरचुरीत भाजून घेतलं आहे. अप्रतिम चव. ताजे फडफडीत होते मालवणवाल्यांकडचं. मंगळवारची सगळी मालवणवाली येतात हो. आमची स्थानिक म्हणजे हयसर काय समुद्र नाही, नाही तर आचऱ्यावाली, विजयदुर्गवाली, कोचऱ्यावाली पण येतात. पण ही मालवणवाली होती ना, ती कापून पण मस्त देतात. मंगळवारचा वरच्या मार्केटात आणि रोजच्या या आमच्या खालच्या मार्केटात, अशी 2 मार्केटां कणकवलीत असतात. कधी इलात तर असो सरंगो आणा, खावा. आवडतलो तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब.